मन की अशामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला कांदा पोहे। तर एवढी खूप सोपी पद्धत आहे आणि इतके छान असे एकदम अति स्वादिष्ट असे पोहे बनवून दाखवणार आहे तुम्हाला आणि खूप कमी वेळामध्ये। तर हे पाहता, हे जाडे पोहे वापरायचे, कधी पण आहे ना पातळ पोहे नाही आणायचे आपण। पोहे जर नाश्त्याला बनवायचे असतील तर असे जाडसरच पोहे आणायचे। आता हे सगळ्यात आधी पहा, प्रथम तर हे चांगले स्वच्छ कशा प्रकारे धुवून घ्यायचे। हे पहा, भरपूर पाणी घ्यायचं, भरपूर पाण्यामध्ये हे चांगले स्वच्छ असे धुवून काढायचे। खूप घाण पाणी जातं याचं। तर हे जास्त वेळ भिजत वगैरे असं काही ठेवायचं नाही। हे स्वच्छ असे हे भरपूर पाण्यामध्ये टाकून लगेच असे पाण्यातनं काढून घ्यायचे। हे पहा किती घाण पाणी जातं त्याचं। काही लोक असेच त्याला पाणी फिरवतात आणि ते असं पहा किती घाण पाणी जातं याचं पोह्याचं। खूप घाण पाणी निघून जातं आणि पोहे असे मऊ सुटसुटीत छान होतात, एकदम मऊ। असं एकदम सुट्टे सुट्टे नाही होत, नुसते कडक कडक असे नाही होत पोहे। एकदम सॉफ्ट असे, लहान मुलं वगैरे पण छान खातील असं होतात। आधी चाळण मारून घ्यायची। चाळणीचा आधी काही कचरा वगैरे बारीक असतं तर ते पडून जातं, भुगा भुगा वगैरे झालेला। तर हे पहा अशा प्रकारे हे आता असेच पोहे ठेवून द्यायचे, धुवून काढायचे। धुवून झाले का असे ठेवून द्यायचे साईडला। तोपर्यंत आपण इकडे कांदा चिरून घ्यायचा। हे पहा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत, भाजलेले शेंगदाणे घेतले आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा चिरून घेऊपर्यंत इकडं पोहे एक 5 मिनिटात, आपल्याला काय 5-10 मिनिटं लागतील सगळे चिरायला, कढई गरम करायला। तोपर्यंत पोहे छान असे भिजून निघतात आपले। आणि फोडणीसाठी इकडे जिरे, मोहरी, हळद आणि मीठ, बस एवढंच लागणार आहे। तर चला कांदा मिरची वगैरे चिरून घेते आणि झटकीपट पोहे मस्त थोड्या वेळात एकदम खमंग। तर हे पहा, इकडे पोहे पण छानपैकी असे भिजून झालेले आहेत आपले। तर सर्वात आधी तर आता हे भिजलेले पोहे आहेत ना, हे जरा असे सुट्टे करून घ्यायचे। सुट्टेच झालेत, मोकळे मोकळे एकदम छान। हे पहा, अगोदर हे असे सुट्टे करून घ्यायचे। तर हे सुट्टे करून घेतल्यानंतर आता हे शेंगदाणे जी भाजलेली आहेत ना, याची साल काढून घ्यायची आणि थोडं 2 जागा झाले पाहिजेत, असे हाताने चुरगळले की 2 जागा शेंगदाणे होतात आपले। अख्खेच नाही टाकायचे तसेच। आता कढई आपली गरम झालेली आहे, हे कांदा वगैरे चिरून घेतला। तर आता चला फोडणी टाकूया। तेल आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात टाकायचं, आपण जेवढं वापरायचं तेवढं। आता कढई गरम झालेली आहे, तर सगळ्यात आधी जिरे टाकायचे फोडणीला। जिरे टाकल्यानंतर मोहरी टाकायची आणि तोपर्यंत हे पहा, इकडं आपल्या पोह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। खालीच मला सवयच आहे पहिल्यापासून, मी अगोदरच मीठ आणि हळद ही मी आधीच टाकते इकडे खालीच। हळद वगैरे, हळद आणि मीठ खालीच व्यवस्थित असं घ्यायचं, मिक्स करून हाताने किंवा कसं। कारण पोहे काय भाजायला जास्त वेळ नाही लागत आणि मग ते खूप त्याचा चुरा वगैरे होऊन जातो पोह्यांचा। तर खालीच आपलं मीठ आणि हळद टाकायचं। हे पहा, जिरे मोहरी आता गरम झाली आहे। हे पहा, आता कांदा टाकायचा सगळ्यात आधी। तर
मिरची टाकली तर ठसका उठेल सगळा आधी. कांद्याला कसं जास्त वेळ लागतो ना. तर हे पहा, कांदा टाकला का. चला आता हिरवी मिरची टाकते त्याच्यात आणि कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकायची वरून कोथिंबीर. आणि तो कोथिंबीरची सगळी टेस्ट जाते. कांदा पाहायचा छान. कांदा आपल्याला जेवढा वापरायचा तेवढा वापरा. आम्ही एकच मोठा कांदा वापरला. तुम्ही 2 कांदे पण टाकू शकता. हिरवी मिरची पण आपल्या आवडीनुसार, आपल्याला जसं तिखट वगैरे लागतं ना त्याप्रमाणे आपण टाकू शकता. आता इकडं कांदा परतून होईपर्यंत हे का आपल्याला शेंगदाणे पहा अशा प्रकारे आपण करायचं, सुरू करायचं. वेगळ्या पद्धतीने माझं तुम्हाला हे आमचे घाटी लोकांची पोहे आहे आमची. आणि कोकणी लोकांची पोहे ते ओलं नारळ किसून घालतात शेंगदाण्याऐवजी. शेंगदाण्याच्या ऐवजी ते ओलं नारळ किसून घालतात. आणि आम्ही घाटी लोक शेंगदाणे टाकतो त्याच्यात. कारण आमच्याकडे शेंगदाणे पिकतात म्हणून आम्ही शेंगदाणे टाकतो. कोकणामध्ये नारळ पिकतो म्हणून ती लोक कशामध्ये पण नारळच वापरतात. तर असं छानपैकी कांदा चांगला लाल झाला ना परतून. आता शेंगदाणे पण पहा शेती करपलं साईडला करायची आणि शेंगदाणे ह्याच्यात टाकायचे. काय थोडंसं साल असं गेलं तर काय हरकत नाही, एवढं काय करते म्हणून शेंगदाणे टाकायचे. पायाची साल अशी ठेवली बाजूला. आता हे शेंगदाणे टाकायचे, आधीच भाजलेले त्याच्यामुळे काय भाजून घ्यायचं गरज नाही शेंगदाणे. आणि आता याच्यामध्ये झालं हळद आणि मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे पोह्यामध्ये मिक्स करून. झाले आपली पोहे. 2 मिनिटातच पोहे होतात. आणि आता ही कोथिंबीर शेवटी टाकायचं. कांदा पोहे झाले 2 मिनिटामध्ये तयार. जास्त वेळ नाही त्याला खाली वर करत बसायचं पोह्यांना. 2 मिनिटं खूप झालं. फक्त 2 मिनिटं खाली वर करायचे. जे खातं ते फक्त खाली दाबून नाही घ्यायचं. याच्यामध्ये नंतर आपण खाताना लिंबू पिळून खाऊ शकता. ह्याच्यात ज्यांना शेव वगैरे, शेव तिखट शेव, लसूण शेव काय असते ना बारीक शेव असं आवडतं ते शेव वगैरे टाकून याच्यामध्ये खातात. फरसाण शेव काय असं ज्यांना जसे आवडतं ते. अजिबात चिखल सुद्धा बघा पाण्यामध्ये धुवून काढलं तरी सुद्धा अजिबात चिखल झालेलं नाही. किती सुट्टे झाले मस्त. पण कडक सुद्धा नाही करायचे. खूप दाताने चावत बसायला लागतात ते पोहे. मी खूप ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खाते ना, ते एवढे कडक पोहे होतात ना, एकदम सुट्टे आणि कडक होतात. ते एवढे कडक नाही करायचे. पाण्यातून धुवून काढले ना ते कडक होतच नाही. धुवून पाण्यामधनं काढले का एकदम सॉफ्ट असे मऊ होतात. हे पहा ते दबले पाहिजेत लगेच हाताने, लगेच त्याचा हे झालं पाहिजे भातासारखं. काही लोकांचं असं पोहे असतात ना कडक, त्याची खायला सुद्धा चव नाही लागत. आणि नुसते थोडं ते धुवून नाही काढायचे व्यवस्थित काय नाही. नुसतं पाणीचा असं वर्ण पाणी टाकतात आणि तसेच पोहे बनवतात. पाण्यामध्ये धुवून नाही काढत थोडीसे. झाले का 2 मिनिटं सुद्धा पोहे बनवायची. 2 मिनिटं सुद्धा गरज नाही. पाणी 1 मिनिटात सुद्धा खाली वर करून तुम्ही लगेच खायला घेऊ शकता. तर चला आता डिशमध्ये काढते मी.
तर हे पहा पोहे आपले छान असे पोहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून खायचं किंवा लिंबू पिळून खाल्ल्यामुळं काय होतं ॲसिडिटी होत नाही पोह्यामुळं. तर लिंबू पिळून खायचं त्याच्यामध्ये आणि शेव वगैरे आवडत असेल ना आपल्याला तर शेव खायची. तर हे पहा कसे छान झाले, तर एवढे मस्त छान झालेत ना एकदम. तर असे मऊ झाले पाहिजेत एकदम मऊ. लहान मुलंसुद्धा, छोटी मुलं असतात ना त्यांनासुद्धा खाता आले पाहिजे. आणि सुट्टे पण आहेत. हे पहा कसे सुट्टे झालेत. असं चिखल वगैरे काही झालेलं नाही. तुम्ही म्हणाल पण पाण्यामध्ये जास्त वेळ भिजत नाही ठेवायचं. पाण्यात टाकलं का असं थोडं मिसळून लगेच पटकन दोन्ही हातामध्ये पिळून बाजूला एका ताटात ठेवायचं लगेच ताबडतोब. म्हणजे त्याचं चिखल होत नाही, असं म्हणजे घट्ट होऊन बसत नाही ते एकदम गाळ. तर आणि खायला सुद्धा इतके जबरदस्त. माझी पोहे बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. आणि खूप कमी वेळामध्ये पटकन होतात असे पोहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास कमेंट करा, शेअर करा.